पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाण्यात गॅसचा काळा बाजार, जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर. हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर, 14 सिलेंडर जप्त. बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांची धडक कारवाई. आखाती देशाच्या युद्धानंतर देशभरात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे, तर व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता बंद असल्याने घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी केला जात असल्याचा प्रकार बुलढाण्यात समोर आला आहे. या प्रकरणी तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी टाकलेल्या छाप्यात 11 हॉटेलमधून 14 घरगुती सिलेंडर जप्त केले आहेत. सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेत गॅसचा काळा बाजार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन आल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या आदेशाने आज बुलढाणा शहरातील विविध हॉटेलमध्ये तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या पथकाने छापेमारी केली, ज्यामध्ये घरगुती 14 सिलेंडर हॉटेलमधून जप्त करण्यात आले आहेत. सिलेंडरचा जो तुटवडा आहे असं बोलले जाते, त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण शहरामध्ये, बुलढाणा शहराच्या आजूबाजूला जवळपास 40 हॉटेल्स आणि प्रतिष्ठानं तपासली. त्यामध्ये 11 ठिकाणावरून 14 सिलेंडर आम्ही जप्त केले, जिथे की घरगुती सिलेंडरचा कमर्शियल वापर सुरू होता. तर अशांवर यापुढेही कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई सतत सुरू राहील. मी या अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करतो की घरगुती सिलेंडर जो आहे तो पुरेसा मुबलक प्रमाणात आपल्या इकडे उपलब्ध आहे. कोणीही पॅनिक होऊन सिलेंडरच्या ठिकाणी जाऊन, गॅसच्या गोडाऊनला जाऊन रांगा लावण्याची काही गरज नाही, असं आवाहन करतो. आणि सर्वांनी शांततेनं आपलं सिलेंडर घ्यावं असं पुन्हा एकदा. कमर्शियल सिलेंडर सुद्धा आहेत, परंतु एक असं दिसून आलं कारवाईच्या दरम्यान की घरगुती सिलेंडरचं रिफिलिंग कमर्शियल मध्ये करतात, अशी चर्चा आहे बाहेर. असं जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर फौजदारी दाखल होईल आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल.